त्यामध्ये मला जाणवलं एकदम फुल रिलॅक्स झालो मेडिटेशन मध्ये. आणि पहिल्यांदा मी मेडिटेशन केलं असं समजा, या अगोदर मी कधीच मेडिटेशन केलं 10 मिनिटाचं झालं, पण माझ्यासाठी खूप मेडिटेशन करायला बसलो तर मला निगेटिव्ह थॉट परत यायचे, एकदम नकारात्मक विचार यायचे. पण ते आता आले नाही मला. म्हणजे 10 मिनिटाचं मी 2 मिनिटं सुद्धा मेडिटेशन करत नव्हतो. 10 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये मला तसं जाणवलं होतं की मला एक पण निगेटिव्ह थॉट नाही आला, मला चांगलेच विचार आले. आणि मी फुल म्हणजे त्यांना एवढी मोठी म्हणजे गॉड गिफ्ट म्हणतात त्याला, दैवी शक्ती किंवा देवाने दिलेले प्रसाद. तर मी पहिले त्यांचे थँक्सफुल आहे की तुम्ही आम्हाला एवढ्या मीन्स अर्धा तासामध्ये तुम्ही आम्हाला एवढे म्हणतच काय, आम्ही आता स्वर्गातच होतो. मी जे वडवडे जागले ना, मी सर्व पूर्ण विसरलेली, माझं संसार, माझी मुलं, माझी म्हणजे मी कोणत्या याच्यावर पोस्टवर आहे काय नाही. पण मला एकदम मार्ग एकदम छान वाटतं, मन प्रसन्न जाते. मला असा अनुभव आला की आपण समजा की काही डिप्रेशन मध्ये असो, तर त्या डिप्रेशन मधून आपण कसं बाहेर पडणार की या गोष्टी, तर ते आपल्याला समजलं. क्या बात, काय त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी. आजपर्यंत नाही वाजवलं, आज वाजवूनच घेणार सगळे. खूप छान वाटलं. आणि मी माझा कचरा आता घंटागाडी टाकून दिला. खूप छान वाटलं, माझ्या कचरा मी घंटागाडीत परत आणणार नाही ना. केल्यानंतर एकदम शांत वाटलं. क्या बात आहे. कॉपी पेस्ट न करून कॉपी पेस्ट नको. सरांनी सांगितलं की म्हणजे घंटागाडीचा कचरा बाहेर, म्हणजे बाहेरचा कचरा आत नाही आणायचा, बाहेर सोडायचा. सरांनी सांगितलं तेच म्हणजे काय करणार आहे आता. सर चांगलं घेतलं, वाईट सोडलं. आणि दुसरं म्हणजे हे लेक्चर आहे ना, हे फॅमिलीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या तुम्ही स्वतः घेते लक्षात. आता सध्या कंपनीची सर्व्हिसिंग चालली, प्रॉडक्ट पण घेऊन येऊ. थँक्यू. नाही सर, तुमचं झालं. अच्छा, आपण आपल्या अंतर्मनावरती काम केलं पाहिजे. तर मेडिटेशननी ओव्हर थिंकिंग कसं टाळता येईल हे आज शिकायला मिळालं. क्या बात. दिनेश गुंबाडे, थिंकिंग ठेवली पाहिजे, निगेटिव्ह नको. काय घ्यायचं आपण ते आपण ठरवलं पाहिजे. क्या बात. त्याच्यानंतर बोलणार आणि याच्यात आचरण घालून तुमच्या लाईफमध्ये आचरण काही बनवू शकतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही पहिली स्वतःपासून केली पाहिजे. आपलं स्वतःमध्ये बदल केला तरच आपल्याला हे जग चांगलं दिसतं. क्या बात. निगेटिव्ह थिंकिंग असली ना तर आपल्याला सगळं निगेटिव्ह दिसतं. त्यामुळे पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह घटना घडली ना आपल्यावरती तर त्यामध्ये पॉझिटिव्ह शोधलं पाहिजे. क्या बात. मला तिथून घरी जाताना काय ठेवायचे विचार मनात आणि काय सोडायचे ते मी आता स्वतःहून आजपासून ठरवलं. क्या बात. अच्छा, असं ठरवलंय. तर कधी कधी परत घेणार. इथं जे काय करतो ते घरी घेऊन नाही गेलं पाहिजे. ते दोन्ही महत्वाचे होते. स्वतःच्या आपल्या पावरवरती, आपल्या दिमागवरती काम केलं पाहिजे आणि त्यातून चांगलं गेलं पाहिजे. या बात, या बात. थँक्यू. खूप चांगलं झालंय. आणि जे वाईट विचार वगैरे येतात त्याचं आत्मपरीक्षण करून चांगलं कसं करता येईल. आपल्या आजच्या प्रोग्राम मधून असं शिकलो आहे की मनावर ताबा ठेवायचा, मनात पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची. आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर आपण जनतेला पॉझिटिव्ह सांगू शकतो, बोलू शकतो. तर या बात आहे. या मेडिटेशन सर झाल्यामुळे एकदम मन प्रसन्न झालंय. पण आपण एक विचार केला पाहिजे की रोज आपण हे केलं पाहिजे आपल्यासाठी, रोज 10 मिनिटं रिपीट करा परत. आपण
आपण जे मेडिटेशन जे केलंय त्याच्यामुळे आपण जे फ्रेश होतो ना, आपण स्वतःला परत माइंड फ्रेश करण्यासाठी रोज आपण हे केलं पाहिजे. आपण बरोबर, ते आपण केलं पाहिजे, कारण की ते आज फक्त 10 मिनिटं करून होणार नाही. ते झाड वाढवावं लागणार आहे, बरोबर ना. सो एनिवे एकदा जोरदार टाइम होता. कोण काय बोललं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं आयुष्य जगायचं, सुंदर आयुष्य वाईट विचार येणार नाही. हे क्या बात. तुम्हाला या प्रमाणात चालू वाटलं होतं. ओके, सिरियस ऊर्जा वाढली. क्या बात. वागायचं कसं आपण थांबूया. मी बोलतोय, तुम्ही परत मेडिटेशन केल्यानंतर चांगले विचार. ओके, छान वाटलं तुम्हाला. क्या बात. काय उद्या काय होईल हा विचार सोडून आजच्या जगात लग्न करा. क्या बात. झाले कमी. पण मग आता ते हॉलमध्ये आहे म्हणून आहे, बाहेर गेलो आणि विचार देणारे खूप आहे. फ्री मध्ये मोटिवेट करणारे, फ्री मध्ये कचरा देणारे खूप आहे. ओके, जपून राहा, सावधान. फक्त शुभमंगल सावधान नाही होत, पण सावधान राहायचं. हा हा खूप दाब व्हायचा. जो लेक्चर ऐकला ना, त्या लेक्चरपासून खरंच असं वाटलं की खूप म्हणजे वाटतच नाही पोलीस या बात. लक्षात ठेवा, तुमच्या अवतीभोवती जे सगळे बोलले त्यांचे सगळ्यांना लक्ष ठेवायचं. आता तुम्ही सगळे, आता या समजा ताई, तुमचं नाव काय? धनश्री ताई. हे सगळे सीसीटीव्ही आहे, तुमचे लक्ष ठेवणार आहे. येतं लक्षात. हा, सुपरविजन होणार आहे. चलो ना, टाळ्या वाजवायसाठी. कधी मी केलं नाही. ओके, आज मला जरा व्यवस्थित वाटलं. क्या बात. तुम्ही ज्या गोष्टी ज्या सांगितल्या थोडं अचानक झालं. क्या बात. अतिशय चांगलं झालेलं आहे. त्यामध्ये व्यसन मुक्त झालं पाहिजे, कुठल्या प्रकारचं व्यसन केलं नाही पाहिजे. एकदम गोल्डन पॉईंट आहे. त्या प्रोग्राममधून चांगल्या विचारांचे फ्रिक्वेन्सी वाढले. क्या बात. त्यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली. निगेटिव्ह विचार सोडून द्यायचे आणि पॉझिटिव्ह विचार केला. क्या बात. हात बरा आहे ना. तुमच्या लेक्चर मधनं कळलं की निगेटिव्ह सोडून तर जायचंच, पण कोणी काही बोलून तेही सोडूनच द्यायचं. आम्हाला बरं वाटलं. आणि जे मेडिटेशन आपण जे घेतलंय ते त्या तेवढ्या फक्त जो आपण तो जे विचार आहेत आपण ते बाजूला ठेवून आपण नवीन विचारायचं आपण मेडिटेशन मध्ये मन हलकं झालं. प्रोग्राम इतकं घेतलंय पण सगळं मेडिटेशनच कमाल झालं 10 मिनिटाचं. लक्षात आलं काय प्रॉब्लेम? आणि भाऊ 4 महिन्यापूर्वी निधन झालंय सर. ओके, त्याच्यामुळे सर मी खूप टेन्शन मध्ये होतो. आज कमी क्या बात आहे, क्या बात आहे. की कोणत्या गोष्टीचं व्यसन केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचं व्यसन नाही केलं पाहिजे. सोशल मीडिया वगैरे शिकलोय का कोणतीही गोष्ट धरून ठेवायची नाही. समजा एखादा चुकला असेल तर ती गोष्ट सोडून आपण पुढे चालायचं, पॉझिटिव्ह विचार करायचे. दुसरी गोष्ट मी आज जे शिकलो की सोडून द्यायला पाहिजे माणसाने. आपण खरंच ओझं, सगळ्यांचं ओझं धरून बसतो. हा मला ते बोलला, तो तसा बोलतोय, हा तसा बोलतोय, सगळ्यांचं. आणि आपण दिवसभर त्याच थॉट मध्ये असतो, त्यांचेच विचार असतात आपल्या डोक्यात. ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे. कोणी जरी काही बोललं तर खरंच सोडून द्या, मनावर घेऊ नका. तुमचे जे काही प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील. आज जर तुमचं मन लागलं मेडिटेशन मध्ये, कारण तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी मध्ये मेडिटेशन केलंय, त्यामुळे झालं. आणि निगेटिव्ह जे होतं ना मेडिटेशन करता, निगेटिव्ह थॉट्स येतात, त्याला कारण आहे की ते आपण फार जुने कस्टमर आहे निगेटिव्हिटीचे. ते लक्षात, कस्टमर आहे ना आपण, त्याचे निगेटिव्हिटीचे कस्टमर आहे आपण. तो आपण छोडे की घ्यायचं नाही ना, असं लवकर सोडणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह करत जाणार तर ती निगेटिव्ह येतच राहणार आहे. बट तुम्ही तसं हळूहळू करत जाणार ना, ती हळूहळू ती वैतकून जाईल. बाबा हा काही आपल्या ताब्यात आता राहिला, तीच आपल्याला राम राम धरले आणि सोडली. तर हळूहळू आपल्याला एक